विजय थलपती यांना तामिळनाडूतील विजयाबद्दल शुभेच्छा. शिवसेना 1992मध्ये सत्तेत आली असती. बाबरी ढाचा कोसळला तेव्हाच शिवसेना बहुमताने सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. तेव्हा शिवसेनेने राम भरोसे राहण्याऐवजी भाजप भरोसे राहून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला. त्याचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. हिंदुस्थानमध्ये फक्त शिवसेने एवढे काम कोणत्याही राज्यात कोणत्याही नेत्याला करता आलेले नाही. याची साक्ष कोरोना काळातील उद्धव ठाकरे यांचे कामच बोलते आहे. महाराष्ट्रात मराठीची धग निर्माण करण्याऐवजी पोटार्थींचीच चलती आहे. शिवसेनेतच फुटकळ नेते निर्माण झाल्यामुळे सर्वात मोठा फटका बसला. विजय थलपती काय किंवा केजरीवाल काय यांनी सर्व नवीन चेहरे समोर आणले. ठाकरेंचे उमेदवार पाडले हे तर फडणवीस स्वतःच सांगत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट किंवा लोकशाही या सर्व बाजारगप्पा झाल्या आहेत. विजय थलपती यांना संपूर्ण मार्क द्यावेच लागतील. ठाकरेंनी दुसऱ्याच्या भरोश्यावर सत्ता मिळवण्यासाठी आता कोणतीही तडजोड करायला नको. नवे चेहरे मैदानात उतरावे. जाती धर्माचे पंख छाटून सर्वांनाच सोबतीला घ्यावे. विजय थलपती सारखेच यश नक्कीच मिळेल. आघाडी युती धाकधूक निर्माण करतात. एक तर विजय मिळेल किंवा सर्वात मोठा पराभव होईल. दुसऱ्यांच्या कुबड्या किती वेळ आता वापरणार आहात आणि दुसऱ्यांच्या पालख्यांची भोय किती वेळा व्हायचे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.